नमस्कार मित्रांनो, माझ्या वॉटर रिसोर्सेस यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. जर आपण या यूट्यूब चॅनलवर प्रथम असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इतर मित्रांना देखील शेअर करा. धरण म्हणजे विकासाची गंगा, धरण म्हणजे आधुनिक भारताचे आधुनिक मंदिर असे आपले लाडके पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूजी यांनी म्हणलेलं आहे. मित्रांनो, आज आपण टिंबे धरण बघणार आहोत. कुकडी प्रकल्पाअंतर्गत येणाऱ्या 5 धरणांपैकी टिंबे धरण हे महत्त्वाचं व सर्वात मोठं धरण आहे. टिंबे धरण हे महाराष्ट्रामधील पुणे जिल्ह्यामध्ये आंबेगाव तालुक्यामध्ये टिंबे या गावापाशी बांधण्यात आलेलं आहे. या धरणाचं बांधकाम 1978 ते 1992-93 या कालावधीमध्ये झालेलं आहे. हे धरण पुण्यापासून 106 किलोमीटर अंतरावर आहे, तर मुंबईपासून 125 किलोमीटर अंतरावर आहे. टिंबे धरण हे घोड नदीवर बांधण्यात आलेले असून ही घोड नदी कुकडी नदीची उपनदी आहे. तसंच कुकडी नदी हे भीमा नदीची उपनदी आहे. टिंबे धरणाची उंची 67.21 मीटर म्हणजे 220.5 फीट एवढी आहे. तर या टिंबे धरणाची लांबी 852 मीटर म्हणजे 2795 फीट एवढी आहे. टिंबे धरणाला 5 वक्रद्वार असून त्या वक्रद्वारांचा आकार 12/8.5 मीटर एवढा आहे. टिंबे धरणाची पाणी साठवण क्षमता 13.5 TMC एवढी आहे, म्हणजे 382.2 MM³ एवढी आहे. तर या धरणाचा उपयुक्त साठा 12.5 TMC म्हणजे 338 MM³ एवढा आहे. या धरणामुळे निर्माण होणाऱ्या जलसाठ्यास हुतात्मा बाबू गणू जलाशय असं म्हणतात. या धरणास 2 कालवे असून DLBC तसंच DRBC हे 55 किलोमीटरचा कालवा असून यावर 2210 हेक्टर सिंचन होते. तर या धरणामुळं 34,000 हेक्टर सिंचन होत असून 19 गावाचं पाणी पुरवठा अवलंबून आहे. या धरणामुळं आंबेगाव, शिरूर, श्रीगोंदा, नगर, करमाळा या दुष्काळी भागासाठी याचा लाभ होतो. हे धरण नुसतं सिंचनासाठी नसून या धरणाच्या पायथ्याशी एक 5 मेगावॅट एवढं हायड्रो इलेक्ट्रिकल पॉवर स्टेशन असून इथल्या परिसरासाठी इथून वीज निर्मितीचा सप्लाय होत असतो. या धरणामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये मासेमारी होत असल्यामुळं इथे रोजगारांची निर्मिती देखील होत आहे. मित्रांनो, आपणास माहीत आहे आंबेगाव हे ऐतिहासिक तालुका आहे. धरण व परिसरामध्ये पर्यटकांचं वार्दळ नेहमीच दिसून येत असते. तर मित्रांनो, आपण केव्हा या परिसराला भेट देणारा ते कळवा. अमूल्य वेळ दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांचा आभारी आहे.